शरीराला तहान लागण्याची जाणीव होणं म्हणजे ही पाण्याची गरज असल्याची साधी सूचना नसते, तर तो मेंदूने दिलेला एक इमर्जन्सी अलार्म असतो. अगदी बरोबर. म्हणजे जेव्हा घशाला कोरड पडते ना, तेव्हा शरीराच्या आतल्या यंत्रणेने आधीच धोक्याची पातळी ओलांडलेली असते. आजच्या या डीप डाईव्हमध्ये आपण एका अशा अदृश्य धोक्याची चर्चा करणार आहोत, जो दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांत आपल्या सभोवताली घिरट्या घालत असतो. तो धोका म्हणजे उष्णतेची लाट, ज्याला आपण हीटवेव्ह म्हणतो. हो, आणि हा एक असा धोका आहे ज्याची तीव्रता अनेकदा खूप उशिरा समजते. म्हणजे काय होतं माहितीये का, जेव्हा एखाद्या आजाराबद्दल किंवा वैद्यकीय उपचारांबद्दल आपण विचार करतो, तेव्हा आपल्या मनात एका अचूक इंजिनिअरिंग सारख्या प्रक्रियेची अपेक्षा असते. हं. म्हणजे कसा? समजा हाड मोडलं तर आपण एक्स-रे काढतो आणि ती पांढरी रेख स्पष्ट दिसते. डॉक्टर नेमकेपणाने सांगतात की फ्रॅक्चर कुठे आहे. पण वाढत्या तापमानाचा मानवी शरीरावर होणारा परिणाम पाहताना हे एक्स-रे मशीन अचानक बंद पडल्यासारखं वाटतं. बापरे. आणि हीच खरी समस्या आहे खरं तर. कधी सामान्य उकडत असतं, कधी नुसताच घाम येत असतो आणि अचानक तो जीवघेणा उष्माघात कधी बनतो हेच कळत नाही. ती धोक्याची रेषा अत्यंत पुसट असते. अगदी. म्हणूनच आजच्या या सखोल विश्लेषणामध्ये आपण केवळ उन्हात जाऊ नका एवढाच वरवरचा सल्ला पाहणार नाही आहोत. उन्हाळ्याचा मानवी शरीराशी जो संघर्ष चालतो त्याचे वैज्ञानिक आणि वैद्यकीय पैलू आपण समजून घेणार आहोत. आणि यासाठी आपल्याकडे खूप भक्कम माहिती आहे. हो ना. आजची आपली सर्व माहिती रत्नागिरीचे सुप्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ आणि नाडी परीक्षेवर विशेष प्रभुत्व असणारे डॉक्टर बाबासाहेब रेणुशे, जे MD मेडिसिन आयुर्वेद आहेत, त्यांनी दिलेल्या सल्ल्यावर आधारित आहे. बरं, या स्रोताचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे आहे की एका बाजूला ते पारंपरिक आयुर्वेदिक ज्ञानावर आधारित आहे, तर दुसऱ्या बाजूला त्यात अत्यंत आधुनिक वैद्यकीय विज्ञानाचा संगम पाहायला मिळतो. हे खूप इंटरेस्टिंग आहे. हो, उष्माघात टाळण्यासाठी शरीरातील सूक्ष्म बदल कसे ओळखावेत आणि सभोवतालच्या वातावरणाशी कसं जुळवून घ्यावं याचं अत्यंत व्यावहारिक विश्लेषण यात केलंय. खरंय. एक आयुर्वेदिक डॉक्टर जेव्हा थेट ORSचं प्रमाण किंवा ACचं तापमान किती असावं यावर सल्ले देतात, तेव्हा तो दृष्टिकोन खूप सर्वसमावेशक बनतो. नक्कीच. चला, तर मग या माहितीचे पदर उलगडूया. निसर्गाच्या तापमानावर आपलं थेट नियंत्रण नसतं, त्यामुळे स्वतःच्या शरीरापासून बचावाची सुरुवात कशी करायची हे यात सांगितलंय. याचा पहिलाच नियम असा आहे की दुपारी 12 ते 3 या वेळेत घराबाहेर जाणं शक्यतो टाळायला हवं. आणि बाहेर जाताना अणवाणी चालू नये, कारण गरम जमिनीमुळं पाय भाजण्याचा थेट धोका असतो. हो, पण मला यातनं एक दुसरा मुद्दा जास्त कुतूहल निर्माण करणारा वाटला. तो म्हणजे तहान नसली तरी सतत पाणी पिणे. कारण आपल्याला वाटतं की शरीराला गरज असेल तेव्हाच ते तहान लागल्याचा सिग्नल देतं. हा एक सर्वसामान्य समज आहे. हो, आणि हा समज पूर्णपणे चुकीचा नाही, पण उष्णतेचा लाटेत तो घातक ठरू शकतो. असं का? म्हणजे बघा, मेंदूमधील हायपोथॅलेमस हा भाग शरीराच्या तापमानाचं नियंत्रण करतो. जेव्हा वातावरणातील उष्णता वाढते तेव्हा शरीर घाम गाळून स्वतःला थंड ठेवण्याचा प्रयत्न करतं. हो, घामामध्ये उष्णता बाहेर पडते. बरोबर. पण या प्रक्रियेत शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि रक्ताची घनता वाढते. म्हणजे रक्त थोडं घट्ट व्हायला लागतं. अरे बापरे. आणि ही घनता जेव्हा एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे जाते ना, तेव्हा हायपोथॅलेमस तहान लागण्याची जाणीव निर्माण करतो. म्हणजे एक सेकंड, याचा अर्थ असा की जेव्हा आपल्याला तहान लागते तेव्हा शरीर आधीच डिहायड्रेशनच्या प्रक्रियेत बरंच पुढे गेलेलं असतं. अगदीच. हे तर एकदम डोळे उघडणारं आहे. म्हणजे तहान लागणं हे शरीर निर्जलित झाल्याचं पहिलं लक्षण नसून ते शेवटच्या टप्प्यातील लक्षण आहे. हो ना. म्हणूनच तहान लागण्याची वाट न पाहता नियमितपणे थोडं थोडं पाणी पिणं शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी आवश्यक असतं. आणि हायड्रेशन वाढवण्यासाठी यात लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी आणि ORSचा एकत्रित वापर सुचवलाय. फक्त साध्या पाण्यावर भर दिलेला नाहीये. कारण त्यामागेही एक स्पष्ट विज्ञान आहे. घामावाटे फक्त पाणीच बाहेर पडत नाही, तर सोडियम आणि पोटॅशियम सारखे अत्यंत महत्त्वाचे इलेक्ट्रोलाइट्स, ज्याला आपण क्षार म्हणतो, ते देखील शरीराबाहेर फेकले जातात. बरोबर. जर आपण फक्त साधं पाणी प्यायलो तर पाण्याची पातळी वाढेल, पण क्षारांची कमतरता तशीच राहील. ताक, नारळ पाणी किंवा ORSमुळे शरीराला पाणी आणि क्षार दोन्ही मिळतात, ज्यामुळे पेशींचं संतुलन योग्य राहतं. हे समजून घेण्यासाठी ना आपण एक साधं उदाहरण पाहूया. आपलं शरीर हे एका इंजिनसारखं आहे आणि पाणी हे त्यातलं कूलंट आहे. क्या बात है. अगदी अचूक उदाहरण. उन्हाळ्यात हे इंजिन जास्त तापतं, त्यामुळे त्याला जास्त कूलंटची गरज असते. पण इथेच लोक एक मोठी चूक करतात. कोणती चूक?
उन्हाळ्यात थंड बियर्ड पिणं किंवा थकवा घालवण्यासाठी कडक चहा कॉफी घेणं खूप सामान्य मानलं जातं. पण या माहितीत स्पष्टपणे सांगितलंय की अल्कोहोल आणि कॅफीन टाळायला हवं. हो, हे अत्यंत महत्वाचं आहे. पण मला प्रश्न असा पडतो की जर ही पेय द्रव स्वरूपातच आहेत, लिक्विडच आहेत, तर ती कूलंट म्हणून काम का करत नाहीत? कारण अल्कोहोल आणि कॅफीन हे द्रव असले तरी ते डायुरेटिक्स म्हणून काम करतात. डायुरेटिक्स म्हणजे काय? म्हणजे शरीरात अँटी डायुरेटिक हॉर्मोन नावाचा एक घटक असतो, जो मूत्रपिंडांना म्हणजे किडनीला पाणी साठवून ठेवण्याचा आदेश देतो. अल्कोहोल आणि कॅफीन या हॉर्मोनला दाबून टाकतात. अच्छा, म्हणजे अडथळा निर्माण करतात. हो, त्यामुळे मूत्रपिंड शरीरातील पाणी वेगाने बाहेर फेकू लागतात. म्हणजे एकीकडे शरीराला उष्णतेशी लढण्यासाठी घाम गाळायचा असतो आणि दुसरीकडे ह्या पेयांमुळे शरीरातील पाण्याचा साठा लघवी वाटे नष्ट होत असतो. बापरे, म्हणजे शरीर आधीच पाण्यासाठी संघर्ष करत असताना चहा कॉफी किंवा अल्कोहोल पिऊन आपण शरीरातील पाण्याचे दरवाजे सताड उघडे करून देतो. अगदी तसंच. हे तर तापलेल्या इंजिनमध्ये कूलंटाऐवजी ज्वालाग्राही रसायन ओतल्यासारखं झालं. हो ना. आणि या अंतर्गत बचावाव्यतिरिक्त बाह्य संरक्षणाचाही विचार करायला हवा. हो, जसं की हलक्या रंगाचे सैल सुती कपडे वापरणं आणि डोक्याचे संरक्षणासाठी टोपी किंवा छत्री वापरणं. बरोबर. कारण सुती कपड्यांमुळे हवा खेळती राहते आणि घामाचं बाष्पीभवन वेगाने होतं. बाष्पीभवन म्हणजे इव्हापोरेशन. हो. आणि बाष्पीभवन हीच शरीराची नैसर्गिक कूलिंग सिस्टीम आहे. घाम त्वचेवर येतो आणि जेव्हा तो हवेच्या संपर्कात येऊन वाळतो तेव्हा तो त्वचेवरील उष्णता शोषून घेतो. आणि सैल सुती कपड्यांमुळे या प्रक्रियेला गती मिळते. अगदी. आता हे सर्व झालं वैयक्तिक आणि शारीरिक पातळीवरचं व्यवस्थापन. पण डॉक्टर रेणुशे यांचा सल्ला केवळ शरीरापुरता मर्यादित राहत नाही. तो पुढे कुठे जातो? तो आपण ज्या वास्तूमध्ये राहतो त्या सभोवतालच्या पर्यावरणापर्यंत जातो. हो, खरंय. हाच तो टप्पा आहे जिथे वैद्यकीय सल्ला आणि आर्किटेक्चर एकत्र येतात. घर थंड ठेवण्यासाठी यात काही संरचनात्मक उपाय सुचवलेले आहेत. हो, जसं की घराचं छप्पर आणि भिंतींना पांढरा किंवा हलका रंग देणं, खिडक्या उघड्या ठेवून व्हेंटिलेशन वाढवणं आणि छतावर झाडं लावून ग्रीन कव्हर वाढवणं. खरं तर भौतिकशास्त्रात याला अल्बेडो इफेक्ट म्हणतात. अल्बेडो इफेक्ट? हो, गडद रंगाच्या वस्तू सूर्याची किरणं आणि त्यातील उष्णता शोषून घेतात. पण पांढरा रंग हा अतिनील किरणांना आणि उष्णतेला रिफ्लेक्ट करतो, म्हणजे परावर्तित करतो. अच्छा, म्हणजे छतावर पांढरा रंग असेल तर घर आतून थंड राहील? अगदी बरोबर. सूर्याची उष्णता इमारतीच्या आत झिरपत नाही आणि छतावरील झाडांमुळे बाष्पीभवनाची अतिरिक्त प्रक्रिया घडते, ज्यामुळे छताचं तापमान नैसर्गिकरित्या अनेक अंशांनी खाली येतं. पण इथे ना माझा एका आधुनिक सवयीला घेऊन मोठा विरोध आहे. म्हणजे या माहितीत एक विशिष्ट सूचना आहे. कोणती? एसीचं तापमान 24 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त ठेवणं. आता प्रामाणिकपणे पाहूया, जर बाहेर 45 अंशांचं कडक ऊन असेल आणि डांबर अक्षरशः वितळत असेल तर घरात किंवा ऑफिसात आल्यावर 24 अंश तापमान तरीही थोडं उबदारच वाटतं. हो, बऱ्याच जणांना तसं वाटतं. मग शरीराचं तापमान वेगाने कमी करण्यासाठी लोक एसी थेट 18 अंश किंवा 16 अंशांवर का लावू नयेत? हां, खूपच तार्किक वाटणारा प्रश्न आहे. पण याच विचारसरणीमुळे उन्हाळ्यात लोक मोठ्या प्रमाणावर आजारी पडतात. असं का? यामागे टेम्परेचर शॉक आणि रक्तवाहिन्यांचं आकुंचन, ज्याला आपण व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन म्हणतो, हे महत्वाचं विज्ञान आहे. कसं काम करतं हे? जेव्हा बाहेरचं तापमान 40 अंशांच्या पुढे असतं तेव्हा शरीराच्या पृष्ठभागावरील रक्तवाहिन्या प्रसरण पावले असतात, जेणेकरून जास्तीत जास्त उष्णता बाहेर फेकली जावी. म्हणजे शरीर उष्णता बाहेर टाकण्याच्या मोडमध्ये असतं. आणि अशा स्थितीत जर कोणी अचानक 18 अंश तापमानाच्या खोलीत गेलं तर शरीराला तो एक मोठा धक्का असतो. अचानक आलेल्या या अतिथंड हवेमुळे त्वचेखालील रक्तवाहिन्या वेगाने आकुंचन पावतात. अरे बापरे. आणि यामुळे शरीरातील जी उष्णता बाहेर पडत होती ती अचानक आतच अडकून राहते, म्हणजे कोर हीट ट्रॅप होते. म्हणजे आतली उष्णता बाहेर जाऊच शकत नाही. अगदी. आणि या अचानक झालेल्या बदलामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती काही काळासाठी गोंधळते. म्हणूनच लोकांना उन्हाळ्यात एसीमुळे सर्दी खोकला होतो का? हो ना. श्वसनमार्गातील पेशींना हा धक्का बसल्यामुळे सर्दी, खोकला, अंगदुखी किंवा चक्कर येणे यासारखे त्रास त्वरित उद्भवतात. 24 किंवा 26 अंश हे तापमान शरीराला शॉक न देता हळूहळू थंड करतं. म्हणजे एकदम भट्टीमधून थेट फ्रीजमध्ये गेल्यासारखा. तो प्रकार आहे. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे.
बरं, याच विभागात अजून एक अत्यंत संवेदनशील इशारा देण्यात आलाय. कोणता? लहान मुलं किंवा प्राण्यांना चुकूनही बंद गाडीत एकटं न सोडणे. हो, हे अत्यंत धोकादायक आहे. अनेकदा लोक विचार करतात की फक्त 5 मिनिटांसाठी दुकानात जायचंय, गाडी सावलीतच उभी आहे, एसी बंद असला तरी काय फरक पडणार. हां, 5 मिनिटांचा विचार अतिशय घातक ठरू शकतो. इथे गाडी एक ग्रीन हाऊस म्हणून काम करते. ग्रीन हाऊस? म्हणजे उष्णता पकडून ठेवणारी जागा. हो. सूर्याची किरणं, जी शॉर्टवेव्ह रेडिएशन्स असतात, ती गाडीच्या काचेतून सहज आत येतात. ती किरणं डॅशबोर्ड, सीट्स यांवर पडतात आणि त्यातून उष्णता निर्माण होते. आणि मग? ही निर्माण झालेली उष्णता, जी लॉंगवेव्ह रेडिएशन असते, ती काचेतून बाहेर जाऊ शकत नाही. बाहेरचं तापमान जर 35 अंश असेल, तर बंद गाडीच्या आतलं तापमान अवघ्या 15 मिनिटात 50 ते 55 अंशांच्या पुढे जाऊ शकतं. अरे बापरे! गाडी अक्षरशः एका ओव्हनमध्ये रूपांतरित होते. अगदी. आणि लहान मुलांची किंवा प्राण्यांची शरीरे मोठ्या माणसांसारखी वेगाने स्वतःचं तापमान नियंत्रित करू शकत नाहीत. त्यांची सिस्टीम वेगळी असते. हो, त्यांच्या शरीराचं तापमान अत्यंत वेगाने वाढतं, ज्यामुळे काही मिनिटांतच उष्माघाताने किंवा गुदमरून मृत्यू ओढवू शकतो. खरंच आहे, हे खूप भयंकर आहे. म्हणूनच लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष काळजी घ्यायला सांगितली आहे. घराबाहेर पडताना त्वचेचं संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीनचा वापरही सुचवलाय. हो. आत्तापर्यंत आपण पाहिलं ते वैयक्तिक आणि कौटुंबिक पातळीवरील संरक्षण. पण उष्माघात हा केवळ वैयक्तिक प्रश्न नाहीये. बरोबर आहे. जे लोक घराबाहेर काम करतात, जे बांधकाम मजूर आहेत, त्यांच्यासाठी तर हा रोजचा जीवघेणा प्रसंग असतो. हवामानाचा हा फटका थेट अर्थव्यवस्थेला आणि सामाजिक रचनेला बसतो. आणि म्हणूनच समाजाची आणि व्यावसायिक व्यवस्थापनाची जबाबदारी इथे सुरू होते. डॉक्टर रेणुशे यांच्या या सूचनेमध्ये एक अतिशय प्रगल्भ दृष्टिकोन पाहायला मिळतो. कसा? म्हणजे त्यांनी फक्त क्लिनिकमध्ये येणाऱ्या रुग्णांना सल्ला दिलेला नाही, तर समाजातील कामगार, नियोक्ते, ज्याला आपण एम्प्लॉयर्स म्हणतो, आणि अगदी शेतीवर अवलंबून असणाऱ्या मुख्या प्राण्यांचाही विचार केलाय. हो, नियोक्त्यांसाठी अत्यंत स्पष्ट सूचना यात आहेत. कामाच्या ठिकाणी कामगारांसाठी स्वच्छ आणि थंड पिण्याचं पाणी उपलब्ध करणं, त्यांना विश्रांतीसाठी सावलीची व्यवस्था करणं, प्राथमिक उपचार किट तयार ठेवणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उन्हात जड किंवा श्रमाचं काम शक्यतो टाळून कामाच्या वेळा बदलून त्या सकाळच्या किंवा संध्याकाळच्या सत्रात करणं. एका वैद्यकीय सल्ल्यामध्ये श्रमाच्या योग्य व्यवस्थापनाचा आणि कामगारांच्या अधिकारांचा विचार येणं हे खूपच आशादायी आहे. खरंय. आणि मोठ्या दृष्टिकोनातून पाहिल्यास कामाच्या वेळा बदलणे किंवा शिफ्ट चेंज करणे ही मानवी उत्क्रांतीतील एक अत्यंत महत्त्वाची जुळवून घेण्याची प्रक्रिया आहे. अडॅप्टेशन आहे. म्हणजे निसर्गाशी लढण्यापेक्षा त्याच्यासोबत जाणं. अगदी. इतिहासकाळापासून मानवाने हवामानानुसार स्वतःला बदललं आहे. जेव्हा निसर्ग रौद्र रूप धारण करतो तेव्हा त्याच्याशी 2 हात करण्याऐवजी स्वतःच्या वेळापत्रकात बदल करून निसर्गाशी समरस होणे हाच खरा शहाणपणा आहे. आणि हाच शहाणपणा मानवाने आपल्यावर अवलंबून असणाऱ्या प्राण्यांच्या बाबतीतही दाखवला पाहिजे. या माहितीत गुरांसाठी विशेष काळजी घेण्यास सांगितले. हो ना. त्यांना थेट उन्हापासून वाचवून सावलीत बांधणं, थंड पाण्याचा अखंड पुरवठा करणं आणि वेळोवेळी त्यांच्या शरीरावर पाण्याची फवारणी करणं. कारण प्राणी स्वतःहून सांगू शकत नाहीत की त्यांना उष्णतेचा त्रास होतोय. बरोबर. आणि पशुपालनावर अवलंबून असणाऱ्या ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी हा मुद्दा अत्यंत कळीचा आहे. गुरांना उष्णतेचा त्रास झाला तर त्यांच्या दुग्ध उत्पादनावर आणि एकूणच आरोग्यावर त्याचा थेट आणि दीर्घकालीन परिणाम होतो. मानवासारखे काही प्राणी संपूर्ण शरीरावरून घाम गाळून स्वतःला थंड करू शकत नाहीत. अच्छा, त्यांची यंत्रणा वेगळी असते का? हो, त्यांची नैसर्गिक कूलिंग यंत्रणा वेगळी असते. त्यामुळे त्यांच्या शरीरावर पाण्याची फवारणी करणं हा बाह्यरित्या त्यांना थंड ठेवण्याचा एक अतिशय प्रभावी आणि आवश्यक उपाय ठरतो. हे सगळे उपाय, हे सगळी पूर्वतयारी अतिशय महत्वाची आहे. पण आता आपण या चर्चेच्या अशा एका वळणावर पोचलो आहोत जिथे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते. म्हणजे उष्माघाताचा प्रत्यक्ष झटका. हो, समजा सर्व काळजी घेऊनही एखाद्याला कडक उन्हात खूप वेळ राहावं लागलं आणि सनस्ट्रोक म्हणजेच उन्हाचा झटका आलाच, तर शरीराच्या आत नेमके काय बिघडते? सामान्य थकवा आणि सनस्ट्रोक यातील सीमारेषा कोणती? हा फरक ओळखणं म्हणजे खऱ्या अर्थाने जीवन आणि मृत्यू यातील फरक ओळखण्यासारखं आहे. बापरे, इतकं गंभीर? हो. सामान्य उन्हाळ्याच्या थकव्यात अंगाला भरपूर घाम येत असतो, त्वचा ओलसर असते आणि सावलीत बसून पाणी प्यायल्यावर थोड्या वेळाने तरतरी येते.
पण सनस्ट्रोक किंवा उन्हाचा झटका ही एक पूर्णपणे मेडिकल इमर्जन्सी आहे. यात काय होतं मग? यामध्ये शरीराची तापमान नियंत्रण यंत्रणा पूर्णपणे कोलमडून पडते. म्हणजे शरीराचं इंजिन आणि कूलंट दोन्ही एकाच वेळी निकामी होतात. थोडक्यात सांगायचं तर हो, मगाशी आपण हायपोथॅलेमस बद्दल बोललो ना. हो, जे तापमान नियंत्रित करतं. बरोबर. जेव्हा शरीरातील पाण्याचं प्रमाण अत्यंत धोकादायक पातळीवर खाली येतं, तेव्हा शरीरासमोर एक जीवघेणा पेचप्रसंग उभा राहतो. कसा पेच प्रसंग? एकीकडे शरीर थंड ठेवण्यासाठी घाम गाळणं आवश्यक असतं, पण दुसरीकडे घाम गाळल्यास रक्तातलं पाणी संपून जाईल आणि मेंदूला रक्तपुरवठा थांबेल अशी स्थिती असते. अरे बापरे, मग शरीर काय करतं? अशावेळी हायपोथॅलेमस एक अत्यंत कठोर निर्णय घेतं. ते घाम येण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबवतं. काय? घाम येणंच थांबवतं? हो, जेणेकरून उरलेलं पाणी रक्तप्रवाहासाठी आणि मेंदूसाठी वाचवता येईल. म्हणजे शरीराची नैसर्गिक कूलिंग सिस्टम स्वतःहूनच बंद पडते. अगदी. आणि म्हणूनच उन्हाचा झटका आलेल्या व्यक्तीची त्वचा एकदम लाल, गरम आणि पूर्णपणे कोरडी पडते. कारण घामच येत नाहीये. बरोबर. शरीराला घाम येणं थांबल्यामुळे आतलं तापमान, ज्याला कोर टेम्परेचर म्हणतात, ते अत्यंत वेगाने वाढायला लागतं. ते 104 अंश फॅरेनहाइट म्हणजे 40 अंश सेल्सिअसच्या पुढे जातं. बापरे. अशक्तपणा जाणवतो. अंतर्गत तापमान जास्त वाढल्यास पेशींचं नुकसान होऊ लागतं आणि रुग्ण बेशुद्धही पडू शकतो. अशा वेळी वेळ अत्यंत मौल्यवान असतो, कारण रुग्णालय जवळ असेलच असं नाही. मग तातडीचे उपाय काय असावेत? इथे जगभरात एकच वैद्यकीय नियम लागू होतो. कूल फर्स्ट देन ट्रान्सपोर्ट. म्हणजे प्रथम थंड करणे आणि मग हलवणे. म्हणजे रुग्णालयात जाण्याआधीच उपचार सुरू करायचे. होय. शरीराचं वाढलेलं तापमान लवकरात लवकर खाली आणणं हे पहिलं आणि सर्वोच्च उद्दिष्ट असलं पाहिजे. त्यासाठी काय करायचं? रुग्णाला ताबडतोब सावलीत घेणं, त्याचे कपडे सैल करणं आवश्यक आहे. त्यांच्या डोक्यावर ओलं कापड ठेवणं, पूर्ण शरीरावर थंड पाणी शिंपडणं किंवा ओल्या कापडाने शरीर पुसून काढणं सुरू करावं लागतं. म्हणजे बाहेरून शरीराचं तापमान कमी करण्याची प्रक्रिया सुरू झाली पाहिजे. हो, कारण जर अंतर्गत तापमान जास्त काळ वाढलेलं राहिलं तर मेंदू आणि इतर महत्त्वाच्या अवयवांमधील प्रथिनांचं म्हणजे प्रोटीनचं विघटन होऊ लागतं. बाप रे, म्हणजे कायमस्वरूपी हानी पोचू शकते. अगदी. म्हणूनच शरीराला वरून थंड करणं गरजेचं असतं. आणि जर रुग्ण शुद्धीमर असेल आणि पाणी पिऊ शकत असेल तर त्याला त्वरित ORS किंवा लिंबू पाणी देऊन आतूनही हायड्रेट करणं आवश्यक आहे. आणि हे प्राथमिक उपाय करत असतानाच कोणताही उशीर न करता रुग्णाला ताबडतोब जवळच्या डॉक्टरांकडे किंवा रुग्णालयात नेणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. हो. यात वेळ अजिबात वाया घालवता कामा नये. खरं तर या सर्व संभाव्य धोक्यांमुळेच हवामान अपडेट्स तपासत राहणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. रेडिओ, टीव्ही किंवा मोबाईल ॲप्सवरून जर आधीच हीटवेव्हचा अलर्ट मिळालेला असेल तर अशा जीवघेण्या परिस्थितीपासून दूर राहणं शक्य होतं. शेवटी प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. प्रतिबंध हा उपचारापेक्षा नेहमीच चांगला असतो. अगदी खरंय. डॉक्टर रेणुशे यांनी या संपूर्ण सल्ल्याच्या शेवटी जो निष्कर्ष नोंदवलाय तो या सर्व चर्चेचा गाभा आहे खरं तर. काय म्हणतात ते? ते म्हणतात, उष्णतेची लाट टाळता येत नाही, पण योग्य काळजी घेतल्यास तिचे दुष्परिणाम नक्कीच टाळता येतात. हे विधान आपल्याला निसर्गाचा आदर करायला आणि बदलत्या वातावरणात स्वतःची जबाबदारी ओळखायला शिकवतं. खरोखर एक अतिशय प्रगल्भ आणि सर्वांगीण दृष्टिकोन आपल्याला या चर्चेतून मिळाला आहे. नक्कीच. आपण सुरुवात केली होती ती एका साध्या हीट वेव्हच्या समस्येपासून, पण आपण पाहिलं की याचा संबंध पिण्याच्या सवयींपासून ते घराच्या रंगापर्यंत आणि कामगारांच्या वेळांपासून ते हायपोथॅलेमसच्या गुंतागुंतीच्या निर्णयांपर्यंत कसा जोडलेला आहे. हो ना. पण या सर्व माहितीवरून एक विचार सातत्याने माझ्या डोक्यात घोळतोय, जो सर्वांना नक्कीच अंतर्मुख करेल. कोणता विचार? म्हणजे बघा, या सल्ल्यामध्ये छतावर झाडं लावण्याचा, घरांना पांढरा रंग देण्याचा आणि कामगारांच्या वेळा बदलण्याचा स्पष्ट उल्लेख आहे. निसर्गाशी जुळून घेण्याची ही प्रक्रिया अतिशय योग्य असली तरी यावरून एक अत्यंत मोठा आणि थोडा अस्वस्थ करणारा प्रश्न उभा राहतो. तो कसा? जर वाढत्या उष्णतेमुळे मानवाला आपले कपडे, घरांचे रंगकाम करण्याच्या वेळा आणि अगदी पाणी पिण्याच्या नैसर्गिक सवयीही बदलाव्या लागत असतील तर आपण फक्त एका उन्हाळ्याच्या हंगामापासून वाचण्याचा तात्पुरता प्रयत्न करत आहोत की एका दिवसेंदिवस जास्त उष्ण होत जाणाऱ्या ग्रहावर जिवंत राहण्यासाठी नकळतपणे मानवी जीवनशैलीची आणि संस्कृतीची संपूर्ण पुनर्रचना करत आहोत. अरे बापरे, हा खरोखरच खूप खोल आणि विचार करायला लावणारा मुद्दा आहे. ही केवळ ऋतुबदलाशी केलेली जुळवाजुळव आहे
की एका नव्या, जास्त उष्ण युगातील जीवनशैलीची ती सुरुवात आहे. आणि याच विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आपण आजचा हा भाग संपवूया. डॉक्टर बाबासाहेब रेणुशे यांच्या या अत्यंत मौल्यवान आणि सर्वसमावेशक सल्ल्याबद्दल आपण कृतज्ञ आहोत. हो, नक्कीच. या वाढत्या उष्णतेपासून सुरक्षित राहण्यासाठी शरीराचं विज्ञान आणि पर्यावरणाचं भान या दोन्ही गोष्टींचा समतोल राखणं गरजेचं आहे. सखोल विश्लेषणाचा म्हणजेच या डीप डाईव्हचा हा भाग ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सुरक्षित रहा, हायड्रेटेड रहा.